दुर्वा गणपती व्रत हे वर्षातून एकदाच केलं जातं, तेही श्रावण महिन्यात. या व्रताला संकटमोचन, सौभाग्यवर्धक आणि मनशांती प्रदान करणारे व्रत असे मानले जाते. मंडळी, या व्रताचा उद्देश म्हणजेच गणपती बाप्पा म्हणजेच आपले संकटमोचक, विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता म्हणून दुर्वा गणपती व्रत केल्याने कुटुंबातील संकटे दूर होतात, घरात शांती नांदते, अपत्य प्राप्ती, सौभाग्यवृद्धी होते, मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान मिळतं. घरातील वादविवाद, अडचणी दूर होतात. मंडळी, आता आपण बघूया व्रत करण्याची योग्य तिथी. श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थी हा दिवस सर्वोत्तम असतो. बुधवार किंवा सोमवार असेल तर अधिकच फलदायी असतो. सकाळी अथवा संध्याकाळी व्रत केले तरी उत्तम. पंचांग पाहून शुभ वेळ ठरवावा. उदाहरणतः 10:30 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही हा व्रत करू शकता. मंडळी, आता आपण बघूया पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य. तुम्ही घरात जे काही शक्य होईल तेवढं घेऊन पूजा करू शकता. काही खास साहित्य म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती किंवा मग फोटो, 21 दुर्वा किंवा मग 21 बाळे, 21 गुच्छ, फूल, त्यामध्ये लाल जास्वंद, शेवंती, कमळ, जरवळ इत्यादी असे फूल असली तर उत्तम. अष्टगंध, कुंकू, हळद, अबीर आणि गुलाल, तांदूळ, पान, सुपारी, खोबरेल तेलाचा दिवा, नैवेद्यामध्ये खीर, मोदक, लाडू किंवा घरगुती गोड पदार्थ, पाणी, गंध, सुगंध, पंचामृतमध्ये दूध, दही, तूप, मध, साखर यांचं मिश्रण, नारळ, वस्त्र म्हणजेच उपरण किंवा ओढणी, गुढी, उंदीराची प्रतिमा, ही आहे ऐच्छिक. मंडळी, आता तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प घ्यायचा आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी तुम्ही बसून डोक्यावर पाणी शिंपडून संकल्प घ्या आणि म्हणा, ओम श्री गणेशाय नमः. आज मी आपले अमुक नाव श्रावण महिन्यातील शुभ चतुर्थीला संपूर्ण भक्तिभावाने संकट निवारणासाठी, घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि बाप्पाची कृपा संपादन करण्यासाठी दुर्वा गणपती व्रत करत आहे. माझं व्रत सफल हो हीच प्रार्थना. मंडळी, आता आपण बघूया पूजाविधी. गणेश प्रतिमेची स्थापना. स्वच्छ जागी सुंदर चौरंग मांडावा. त्यावर पांढरं किंवा पिवळं स्वच्छ वस्त्र अंथरावं. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. समोर तांदळाचं रांगोळीने मंडळ घालून कलश ठेवा. त्यानंतर आवाहन, ओम गणानात्वा गणपती हवामहे सुखकर्ता दुःखहर्ता. त्यानंतर पंचामृत स्नान. बाप्पाला प्रथम पाण्याने स्नान घालावं, मग पंचामृताने अभिषेक करून पुन्हा पाण्याने स्नान घालून स्वच्छ पुसावं. त्यानंतर उपरण किंवा मग चोळी किंवा मग ओढणी अर्पण करावी. हार, फुलं, दुर्वा व्हाव्यात. 21 दुर्वा अर्पण करताना प्रत्येक वेळेस म्हणावं, ओम गण गणपतेय नमः. प्रत्येक दुर्वा जोड गणपतीच्या मस्तकाला स्पर्श करून वहा. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन स्तोत्र अथवा गजवदन स्तोत्र पठण करावे. त्यानंतर गणपतीची आरती म्हणावी. आरतीमध्ये तुम्ही सुखकर्ता दुःखहर्ता, गणपती बाप्पा मोरया अशा आरत्या म्हणाव्यात. मंडळी, नैवेद्यामध्ये घरगुती लाडू, खीर, मोदक किंवा पुरणपोळी यांचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता. मंडळी, व्रत करताना सकाळी स्नान करून पवित्र वस्त्र धारण करावं. उपवास करता येत असेल तर करावा, नाही जमलं तरी फलाहार किंवा साधं जेवण चालेल. दिवसभर गणपतीचं नामस्मरण करत राहावं. संध्याकाळी पुन्हा आरती करावी. मंडळी, आता आपण बघूया व्रताचं उद्यापन कसं करावं. उद्यापन म्हणजे व्रताची समारोप पूजा. 21 स्त्रियांना किंवा किमान 5 व्रतधारकांना गणपतीचे लाडू व प्रसाद द्यावा. प्रत्येक स्त्रीला ओवाळून साडी पैठणी किंवा फळ अर्पण करावा. शक्य तसं करावे. घरच्या छोट्या गणपतीला परत एकदा दुर्वा अर्पण करून
व्रत पूर्ण झालं असं नम्रतेने नमावं. मंडळी, आता आपण बघूया हे व्रत करताना घ्यायची विशेष काळजी. पूजा शांतपणे आणि श्रद्धेने करा. दुर्वा स्वच्छ आणि कोरड्या असाव्यात. व्रत फक्त एकदाच केलं जातं, पण संपूर्ण निष्ठेने. घरात गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप चालू ठेवा. पूजा करताना मनात एकच भावना ठेवा, हे सर्व बाप्पासाठी तुम्ही करत आहात. मंडळी, व्रत करताना काही गोष्टी वर्ज्य आहेत त्या आपण बघूया. दुर्वा तोडताना पायाने तुडवू नका. पूजा करताना घाई गडबड नको. दुर्वा अर्पण करताना इतर विचारांमध्ये गुंतू नका. व्रताच्या दिवशी मांसाहार, कांदा लसूण, अति तिखट वर्ज्य. मंडळी, दुर्वा गणपती व्रत म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि संकल्पाचा संगम आहे. जीवनात कितीही विघ्ने आली तरी बाप्पाच्या कृपेने ती पार होतात, यावर तुमचा पूर्ण विश्वास असू द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.